आपला आवाज कोकण 24 तास। पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्यावर टीका करण्यापेक्षा माजी आमदार आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते बाळ माने यांनी आपण घेतलेल्या रस्त्याच्या कामाचा दर्जा पाहावा आणि मगच टीका करावी असा इशारा रत्नागिरी तालुका शिवसेनेचे उपतालुका प्रमुख विशाल उर्फ भैया शिंदे यांनी दिलाय। शिवसेना उपतालुका प्रमुख शिरगाव, आज आम्ही इथे कॉन्ट्रॅक्टर माधवी सुरेंद्र माने यांचा जाहीर निषेध करत आहोत। त्यांनी जे काम घेतलं होतं 2023 साली शिरगाव रेशन दुकान ते तिवंडेवाडी जाणारा रस्ता, हा रस्ता अत्यंत निकृष्ट दर्जाचा झाला असून त्याला प्रचंड प्रमाणात खड्डे पडलेले आहेत आणि तिथून जाणाऱ्या प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत। त्यांच्या कमऱ्यांचे प्रॉब्लेम चालू झालेले आहेत, लहान मुलांना गाड्यांचे ॲक्सिडेंट झाल्यामुळे पडल्यामुळे फ्रॅक्चर झालेले आहेत आणि अशा परिस्थितीसुद्धा जरी कॉन्ट्रॅक्टरशी संपर्क साधला असता तर तो लक्ष देत नाही आणि काम करत नाही आहे। आणि या रस्त्याला फिशरीज कॉलेज, शेतीशाळा, आदिष्टी देवी मंदिर, आता यावर्षी नवरात्र उत्सवामध्ये इथे जाताना लोकांचे अतोनात हाल झाले, लोक पडले आणि लोक कॉन्ट्रॅक्टरला शिव्या घालत होते। हे जेव्हा दुसऱ्यांवर टीका करतात, आमदार साहेबांनी एवढे वर्ष रत्नागिरीचा सगळं पूर्ण रत्नागिरी जिल्ह्याचा विकासात मोठा सहभाग साहेबांनी दिले आहेत। एस टी स्टँडसारखे मोठे मोठे प्रोजेक्ट पूर्ण केलेत, आज लोकांसाठी सगळ्या सुखसोयी उपलब्ध करून दिलेले आहेत। असं असताना ते साहेबांच्या विरोधात बोंब मारतात, पण स्वतः जे कामं केलेली आहेत त्यांना मोठे भले खड्डे पडलेत नाही, त्याच्यात लोक पडतायत। लहान मुलांना येताना जाताना त्रास होतो, कॉलेजच्या मुलांना जाताना त्रास होतो, अंगावर चिखल उडला जातो, शाळेतली मुलं गाडी गेल्यामुळे चिखलात भिजून शाळेत बसायची वेळ आलेली आहे। हे जबाबदारी स्वीकारायला ते तयार नाही आहेत का? त्यांनी पहिले हे स्पष्ट करावं की हा रस्ता कधी पूर्ण करून देणार योग्यरित्या, आणि नंतर बाकीच्या साहेबांच्या विरोधात टीका करायची आहे। मतचोरी केली म्हणून बोंब मारतात, पण आज साहेबांना एवढ्या मताधिक्याने लोकांनी निवडून दिले, उगाच दिलं नाही। त्यांनी एवढी विकास कामं केलेत, आज शहराचा विकास पूर्णपणे साहेबांनी केलेला आहे। त्यासाठी साहेबांनी दिवस रात्र मेहनत घेतली। साहेब कधी कुठेही कोणी फोन केला तर उपलब्ध होत आहेत आणि प्रत्येकाचं काम साहेब वेळोवेळी करत असताना सुद्धा हे जर साहेबांविरुद्ध बोंब मारत असतील तर सगळी जनता त्यांना त्याचा उत्तर जनतेला त्यांनी उत्तर द्यायलाच पाहिजे की तुम्ही साहेबांबद्दल दरवेळेला का बोंब मारता, जेव्हापैकी एवढं काम केलं जातं आणि स्वतः तुम्ही कामं घेता आणि त्या कामांची अवस्था काय होते आणि तुमची मुलं कामं घेतात आणि अर्धवट टाकतात, ह्याला जबाबदार कोण आहे? उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि माजी आमदार बाळासाहेब माने यांनी रत्नागिरी तालुक्यातील शिरगाव शिवरेवाडी येथील एका रस्त्याचा ठेका घेतलाय, परंतु त्याचं काम निकृष्ट दर्जाचं असल्यानं रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेत। असं असताना बाळमाने मात्र रत्नागिरी शहरातील खड्ड्यांवरून पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्यावर टीका करत आहेत, परंतु त्यांना आपल्या दिव्याखाली अंधार आहे हे दिसत नसल्यानं शिरगाव येथील शिवसेनेच्या वतीनं उपतालुका प्रमुख भैया शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नेते आणि कार्यकर्त्यांनी रस्त्यात झाडे लावून बाळमाने आणि सौ माधवी माने यांचा जाहीर निषेध केला। निषेध 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 कॉन्ट्रॅक्टर माधवी सुरेंद्र माने यांचा निषेध, निषेध निषेध कॉन्ट्रॅक्टर माधवी सुरेंद्र माने यांचा जाहीर निषेध, निषेध 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 कॉन्ट्रॅक्टर माधवी सुरेंद्र माने यांचा जाहीर निषेध, कॉन्ट्रॅक्टर माधवी सुरेंद्र माने यांचा निषेध, निषेध निषेध कॉन्ट्रॅक्टर माधवी सुरेंद्र माने यांचा निषेध, जाहीर निषेध, निषेध 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 कॉन्ट्रॅक्टर माधवी सुरेंद्र माने यांचा जाहीर निषेध, निषेध 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 अरे बोला निषेध निषेध माधवी सुरेंद्र माने यांचा जाहीर निषेध। 2 वर्ष झाली तरी काम पूर्ण करून सुद्धा काम रस्त्याला खड्डे पडलेले आहेत आणि ते लोकांवर आमदार साहेबांवर टीका करतायत। पालकमंत्री एवढे 5 टन एवढं चांगलं काम करत असताना सुद्धा ते त्यांच्यावर टीका करतात आणि स्वतःचे काम त्यांनी घेतलं नाही आहे, त्याला एवढे मोठे भले खड्डे पडलेले आहेत, ह्याच्यावरनं ते लोक प्रवास करतात, त्यांचे कमरे मोडत नाहीत का? त्यांच्या गाड्यांची पण नुकसान होत आहेत। हे कधी करणार काय? माचीच कामं अर्धवट ठेवता का तुम्ही? निषेध 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 शिवसेना जिंदाबाद। क्रमांक 4 ग्रामपंचायतमध्ये प्रभाग क्रमांक 4 मध्ये हा रस्ता येतो। आज गेली 2 वर्ष झाली रस्त्याची कामं अर्धवट टाकून निघून गेलेली आहेत। आपण ऐकून घेते आमदार साहेबांवर टीका करत असते ते स्वतः
स्वतःच्या दगडाखाली असताना दुसऱ्यावर चिखलफेक करत लागायचे. एवढीच फक्त कामं दुसरे त्यांना फक्त येतात, बाकी काय करू शकत नाहीत ते. निषेध निषेध निषेध. मुळात आधी हे काम हे माधवी सुरेंद्र माने यांनी हे घेतलेलं आहे आणि 2023ला या कामाचा शुभारंभ झालेला आहे आणि 2 वर्ष होऊन सुद्धा. रत्नागिरी तालुक्यातील शिरगाव शिवरेवाडी येथील एका रस्त्याचा ठेका माधवी बाळासाहेब माने यांच्या नावावर असल्यानं त्यांनी या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे केल्यानं शिरगाव येथील शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झालेत आणि त्यांनी आज सकाळी रस्त्यात झाडे लावून आपला जाहीर निषेध व्यक्त केला. या प्रसंगी उपतालुका प्रमुख विशाल उर्फ भैया शिंदे, बाबू नेरकर, दीपक मोरे, मिलिंद बानेसह शिवसेनेचे सर्व नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. काय चाललंय? समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास. महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.